उपयोग केला. आता आपण पाहिलंच आहे ते एकेका बिल्डिंगमध्ये 35-35 हजार लोक राहतात अशा बिल्डिंग, आणि त्यांनी तंत्रज्ञान विकसित केलं. एकदा अमेरिकेचे पंतप्रधान ते म्हणाले की आपल्या चीनची एकही वस्तू आणायची नाही, पण तेव्हा त्यांच्या एका सचिवाने सांगितलं की तुमच्या पुढे जो आपल्या देशाचा झेंडा लावलेला फ्लॅग लावलेला आहे तो सुद्धा आपण चीनमधून आयात केलेला आहे. याच्यावरून आपल्याला समजतं की चीनच्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठे कुठे गेलेल्या आहेत. हे सर्व जे स्रोत आहेत सर, मी हे UNA रिपोर्ट, ब्लूमबर्ग वर्ल्ड मीटर, अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, राष्ट्रीय स्थानिक सांख्यिकी आयोग भारत, ऑक्सफॅम इंटरनॅशनल अहवाल, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोश, इंडिया एजिंग रिपोर्ट 2023, वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2024, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 आणि 2000, आणि G20ची शिखर परिषद झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गरिबीचा अहवाल दिला होता. आज जर आपण भारतातल्या 10% लोकांजवळ जवळजवळ 66% संपत्ती 10% लोकांजवळ आहे, आणि उर्वरित संपत्ती बाकी लोकांजवळ. पाण्याचा विचार केला, भारतातलं 85% पाणी केवळ 20% लोक वापर करतात, आणि बाकीच्या पाण्यामध्ये गरीब लोक. वाहतुकीचा विचार केला, आता आपली शाळा इथून आपले 10 मिनिटावर आहे, आपल्याला याला 2 तास लागतात. वाहतुकीमुळे भारतात दरवर्षी सिग्नलवर थांबल्यामुळे आणि वाहतुकीवर अडकल्यामुळे दरवर्षी 8,000 कोटी रुपयांचं डिझेल किंवा पेट्रोल हे जाळलं जातं. ही संख्या साधीसुधी नाही आहे. 8,000 कोटी म्हणजे एखाद्या छोट्या देशाचं अर्ध्या किंवा 6 महिन्याचा त्यांचा बजेट पगार त्यांचा बजेट होऊ शकतो. म्हणजे एवढी भीषण समस्या आहे. तर या लोकसंख्येला आळ्या घालण्यासाठी आपल्याला काय काय उपाय करायला लागतात. आता